नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा डिक्लेअर झालेला आहे मित्रांनो। तर नमो शेतकरी सन्मान निधीचा दुसरा हप्ता हा तुम्हाला कधी मिळणार आहे याची पूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या या व्हिडिओवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि साथच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी सन्मान निधीच्या दुसरा हप्त्याची तारीख तर आपण बघणारच आहोत। त्यासोबत आपण पीएम किसान सन्मान निधीचा जो 15वा हप्ता आहे मित्रांनो तो काही शेतकऱ्यांना पात्र असून देखील मिळाला नाहीये त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो आपला व्हिडिओवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपल्या शेतकरी मित्रांसाठी ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांना माहिती पडणे आपले गरजेचे आहे। तर चला मित्रांनो आपण व्हिडिओकडे वळूया। मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबरला जमा झाल्यानंतर आता राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार याची शेतकरी वाट पाहत आहेत। तरी या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळाला नाही तर तो कधी मिळेल याची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। मित्रांनो अजूनही बरेच शेतकरी नमो शेतकरी योजनेला पात्र असून देखील त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही। याचे कारण सूत्रानुसार ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही म्हणून त्यांना नमो योजनेचा पहिला हप्ता हा त्यांच्या खात्यात जमा झाला नाही व तसेच दुसरे कारण काही तांत्रिक अडचणीमुळे देखील हा हप्ता जमा झालेला नाहीये। मित्रांनो आधार कार्ड बँकेशी लिंक असणं म्हणजे तुम्हाला बँकेत जाऊन तुमचे आधार लिंक असेल किंवा नसेल याची खात्री करून घेणे गरजेचे आहे। त्यासाठी तुम्हाला तुमच्या ज्या बँकेत तुमचे अकाउंट असेल तिथे जाऊन तुम्ही ते चेक करा, नसेल तर तुमचे आधार कार्ड लिंक करणे खूप गरजेचे आहे। मित्रांनो पुढचं बघू। सूत्रांच्या विचारानुसार पीएम किसान योजनेची जबाबदारी राज्याच्या कृषी विभागाकडे देण्यात आल्यानंतर सर्व जिल्ह्यांमध्ये ई-केवायसी व आधार लिंक अभियान राबविण्यात आलेले आहेत आणि या अभियानाद्वारे लाभार्थी संख्या देखील वाढ झाली आहे। आता लाभार्थी संख्या 70 लाखाहून 84.50 लाखापर्यंत पोहोचली। मित्रांनो जेव्हापासून आपल्या राज्याच्या कृषी विभागाकडे ही जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली मित्रांनो तेव्हापासून 70 लाखाहून 85.50 लाखापर्यंत आधार लिंक झाल्यानंतर त्या लोकांना त्या शेतकऱ्यांना या योजनेचा म्हणजे पीएम किसान योजना व तसेच नमो शेतकरी योजना यांचा लाभ देखील मिळाला आहे। आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नसल्यामुळे 90,000हून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता देखील मिळाला नाही। यामुळे केवळ 84.67 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ भेटला। ज्या लोकांचे 15वा हप्ता मिळाला नसेल त्यांना आता तो हप्ता आधार लिंक केल्यानंतर मिळेल असे सूत्रांनी स्पष्ट केलेले आहे। तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा 15वा हप्ता व नमो शेतकरीचा पहिला हप्ता मिळाला नसेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले आधार लिंक हे बँक खात्याशी करणे खूप गरजेचे आहे। ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। सर्व शेतकऱ्यांनी ज्यांना या योजनेचा आतापर्यंत लाभ मिळाला नसेल त्यांनी लवकरात लवकर बँक लिंक करून घेणे गरजेचे आहे, म्हणजे आधार लिंक झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। महसूल विभागाकडे आधी पीएम किसान योजनेची जबाबदारी होती। शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करा, शेतकऱ्यांची बँक खाते आधार कार्डशी लिंक करून घ्या, सर्व पात्र शेतकऱ्यांना केवायसी करून घेणे अनिवार्य होते। अशा महत्त्वाच्या 3 सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या, परंतु या सूचनांकडे दुर्लक्ष झाले आणि आता फक्त 70 लाख शेतकरी पात्र ठरत आहेत। मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांना भूमी अभिलेख नोंदणी मित्रांनो महसूल विभागाने पीएम किसान योजनेची जबाबदारी शेतकऱ्यांना भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करत असताना शेतकऱ्यांना बँक खाते हे आधारशी लिंक करून घेणे व केवायसी करून घेणे हे अनिवार्य केले होते। त्यामुळे भरपूर लोक किंवा भरपूर शेतकऱ्यांना याची लाभ मिळाला नाही याची खंत देखील महसूल विभागाकडे झालेली आहे। मित्रांनो त्यामुळे केवळ 84.54 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला। आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे 90,000हून अधिक शेतकरी 15 हप्त्यासाठी मिळाला नसून ते वंचित आहेत। परंतु या शेतकऱ्यांना वितरित न झालेली रक्कम पुढच्या हप्त्यात मिळून जाणार
त्यासाठी त्या शेतकऱ्यांनी सर्व त्रुटी दूर करून घेणे अनिवार्य आहे. मित्रांनो, तुम्हाला जर 15वा हप्ता PM किसान सन्मान निधीचा 15वा हप्ता व नमो शेतकरीचा पहिला हप्ता जर तुम्हाला तुमच्या खात्यावर जमा करून घ्यायचा असेल तर तुमच्याद्वारे असणाऱ्या सर्व त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. म्हणजेच तुमचे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे व तसेच CKYC करणे देखील अनिवार्य आहे. सूत्रांच्या माहितीनुसार डाटाची छाननी करून MahaIT कडून नमोचा दुसरा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असे संकेत सूत्रांनी दिलेले आहेत. तर मित्रांनो, नमो शेतकरीचा दुसरा हप्ता हा तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या म्हणजे या महिन्याच्या अखेरमध्ये शेवटच्या दिवशी तुम्हाला ह्या नमो शेतकरीचा दुसरा हप्ता हा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. तर मित्रांनो, अशीच हा महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी आणली होती. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. सर्व शेतकऱ्यांना ही माहिती आवश्यक असल्यामुळे तुम्ही सर्वांना हे शेअर केल्याशिवाय राहू नका. आणि कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.